नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. 1 नंबरमध्ये काय दिले? कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. दोन इक्वेशन दिलेत. पहिले इक्वेशन काय आहे? 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं +3y इथं काय आहे? -3y आहे. हे सगळं आपल्याला एलिमिनेशन मेथडने दिलेलं आहे. इथं काय आहे? +3y इथं -3y ह्याची ॲडिशन केलेली आहे. आपल्याला माहिती आहे ॲडिशनमध्ये काय होणार? साईन चेंज होणार नाहीत. +3y तसं राहणार, -3y तसं राहणार. आता हे बघा, सगळं ह्यांनी आपल्याला अगोदरच करून दिलेलं आहे. +3y -3y दोन्ही काय होणार? इलिमिनेट होणार. +3y ला -3y कॅन्सल झालं, इलिमिनेट झालं. 5x + 2x किती होणार? 7x. x त्यांनी इथं दिलेलं आहे म्हणून आपण फक्त इथं 7 लिहिणार आहे. आता इकडं 12 आणि 9ची बेरीज करायची. 12 + 9 किती होणार? 21. बाकी काय करायचे का आपल्याला? नाही. नेक्स्ट स्टेपला काय होणार? इकडचं मल्टिप्लाय 7 आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? डिवाइड. कशाला? 21ला. 21 आहे तसं राहणार, त्याला डिवाइड होणार 7. 7चं टेबल आपलं येत असेल. 7 3 जा 21. मग आन्सर किती आलं आपलं? 3. एक्सची व्हॅल्यू किती आली? 3 आली. ही आपण 1 मध्ये किंवा 2 मध्ये सबस्टिट्यूट किंवा पुट करू शकतो. यांनी काय केलेलं आहे? प्लेस x = 3 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे? 5 × x + 3y = 9. त्यामध्ये सबस्टिट्यूट केली, पुट केली. 5x आहे ना, एक्सची व्हॅल्यू आपली 3 आली. मग 5 × x होणार, म्हणजे 5 × 3 होणार. म्हणजे 5 × आपल्याला काय करायची? एक्सची व्हॅल्यू आहे 3 इथं लिहायची आहे. बाकी सगळं त्यांनी +3y = 9 ऑलरेडी आपल्याला लिहून दिलेलं आहे. आता 5 3 किती होणार? 15. काय होणार? +15. म्हणजे तिकडे गेल्यावर काय होणार आहे? -15. ह्यांनी ऑलरेडी तर मायनस दिलेले, आपल्याला फक्त काय लिहायचे? 15 इकडे जाऊन लिहायचं आहे त्या ब्रॅकेटमध्ये, ते मायनस होणार आहे. तर 9 - 15 इथं काय होणार आहे? 15 ग्रेटर नंबर आहे. 15 मधून 9 गेले, किती राहिले? 6 राहिले, बरोबर. पण ग्रेटर नंबर मायनस आहे, त्यामुळं मायनस साईन येणार आहे. ह्या चिन्हाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे. आता हे मायनस साईन आपण आहे तसं ठेवणार 6ला, बरोबर. इकडचं मल्टिप्लाय 3 होतं, तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड होणार. ते ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, फक्त आपण -6 लिहिलं. 3 × 2 = 6 आपल्याला माहिती आहे, 2 लिहायचं. पण दोघांपैकी एका नंबरला मायनस साईन आहे डिव्हिजनमध्ये, त्याच्यामुळे आन्सर आपला येणार आहे -2, बरोबर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली आली 3 आणि वायची व्हॅल्यू आपल्याला आली आहे -2. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3, ती आपण पहिल्यांदा लिहिली, कारण इकडे एक्स अगोदर लिहिलेलं आहे. वायची व्हॅल्यू -2 आली, ती दुसऱ्यांदा आपण लिहिणार आहे. एक्झाममध्ये जर तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी सोडवायला आली तर काय करायचं आहे? सर्वप्रथम सगळा क्वेश्चन आहे तसं लिहायचा आहे. जसं मी अगोदर लिहिलं होतं सगळं तसं ॲन्सर शीटमध्ये लिहायचं आणि मग फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत. आपल्याला येते म्हणून एखादी स्टेप जास्त त्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. जसं आहे तसंच लिहायचे आणि ज्या फिल इन द ब्लँक्स सांगितले तेवढ्याच फक्त भरायच्यात. जास्त काय डोकं चालवायचं नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ह्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स आहेत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यामधला पहिला सब क्वेश्चन काय आहे? 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. आपण सर्वप्रथम काय करूया? यांना नंबर देऊन घेऊया. 3a + 5b = 26 हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि काय? a + 5b = 22 हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 आपण व्यवस्थित ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला कळेल. ए आणि बघा इथं 3 व्हॅल्यू आहे एची, ह्याच्या शेजारी काय 3 आहे, इथं काय फक्त ए, इथं काय 5b, इथं आहे 5b. म्हणजे बीची जी व्हॅल्यू आहे ते दोन्ही इक्वेशनमध्ये काय आहे? सेम आहे. जर आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं असेल, बीची व्हॅल्यू एलिमिनेट करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल? त्याची सबट्रॅक्शन करावी लागेल. जर आपण याची ॲडिशन केली 5 + 5 काय होणार आहे? 10 होणार आहे. पण त्याची सबट्रॅक्शन केली तर 5 - 5 काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणून आपण इक्वेशन नंबर 1ची आणि 2ची काय करणार आहे? सबट्रॅक्शन करणार आहे. मग आपण काय करणार? सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं सबट्रॅक्ट करायचं आपल्याला? 2 सबट्रॅक्ट करायचे ना. 2 फ्रॉम 1. 1 मधून काय करायचे आपण? 2 मायनस करायचे. म्हणून लिहिताना काय लिहिणार? सबट्रॅक्शन इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1. जे वरती लिहायचे ना आपल्याला ते फ्रॉमच्या पुढे लिहितो आपण. इक्वेशन नंबर 1 आपल्याला वरती लिहायचे, आपण काय लिहिणार? फ्रॉम 1. पहिलं इक्वेशन काय आहे? 3a + 5b = 26. दुसरं काय आहे? a + 5b = 22. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात, त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? एक लाईन इथली पहिल्या इक्वेशनसाठी, दुसऱ्या इक्वेशनला दुसरी लाईन आणि तिसरी लाईन ब्लँक सोडायची आणि मग चौथ्या लाईनला रेष मारायची इथं खाली. इथं सायन्स चेंज होणार आहेत ना, जे बदललेले चिन्ह आहे ते इथं लिहायचे ह्या रेषेवरती. इथं काय लिहायचं आहे? एला प्लस आहे, इथं मायनस होणार. +5चं -5b होणार. +22चं -22 होणार. आता बघा 5b प्लस साईन इथं मायनस साईन आहे, दोन्ही काय झालं? इलिमिनेट झालं. 3a - 2a किती होणार? 2a = काय राहिलं आता?
26 मायनस 22, 6 मायनस 2 किती होणार 4, 2 मायनस 2 0, किती राहिलं 4 राहिलं. मग 2a इज इक्वल टू 4 आहे, मग a इज इक्वल टू काय येणार 4 डिवाइड बाय 2, इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होणार डिवाइड. मग a इज इक्वल टू काय येणार 2 1 जा 2, 2 2 जा 4, याची व्हॅल्यू आली आपली 2. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया किंवा पुट करूया इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर, कोणतं सोपं जाईल आपल्याला, दोघांमध्ये प्लस साईन आहे त्यामुळं कन्फ्युजन व्हायचा काय प्रश्न नाही. मग आपण 2 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 2 काय आहे a प्लस 5b इज इक्वल टू 22, ते आहे तसं लिहिलं आपण. एच्या जागी फक्त काय लिहायचं 2 लिहायचं, इथं लिहिलं 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. जर आपल्याला 5bचा आन्सर काढायचा आहे तर काय करावं लागेल 22 आहे तसंच ठेवायचं, 5b आहे तसंच ठेवायचं, 2 इकडं प्लस आहे इकडं काय प्लस, तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार. मग 22 मायनस 2 किती होणार 20. मग 5b इज इक्वल टू किती आलं 20. देअरफॉर काय होणार b इज इक्वल टू काय येणार आहे 20ला डिवाइड करायचे 5ने, मग 5 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय झालं डिवाइड. देअरफॉर b इज इक्वल टू 5 1 जा 5, 5 4 जा 20, b ची व्हॅल्यू आलेली आहे 4. म्हणजेच आपला आन्सर काय आलं a, b असं लिहायचं ब्रॅकेटमध्ये, आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं a आधी लिहिले ना आपण, a ची व्हॅल्यू आली 2, b ची व्हॅल्यू आलेली आहे 4. आपला आन्सर आला 2, 4. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहे. क्वेश्चन इथं लिहिलेला आहे x प्लस 7y इज इक्वल टू 10, ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. x प्लस 7y इज इक्वल टू 10, हे झालं इक्वेशन नंबर 1. हे 3x आहे ना, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7, ह्याला आपण देऊया इक्वेशन नंबर 2. व्यवस्थित ऑब्झर्व करायचं, इथं y ची व्हॅल्यू 7y, इथं काय 2y, दोन्ही सेम आहे का नाही. जर सेम करायचं असेल आपल्याला y ची व्हॅल्यू तर काय करावं लागेल 7 आणि 2 दोघांच्या टेबलमध्ये असणारा कॉमन नंबर कोणता 14. जर आपल्याला y ची व्हॅल्यू सेम करायची असेल तर इक्वेशन नंबर 1ला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन नंबर 2ला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. आता x पाहूया, इथे x ची व्हॅल्यू फक्त 1 आहे आणि इथे किती आहे 3 आहे. बरोबर. म्हणजे जर आपल्याला x ला 3x करायचं असेल तर फक्त इक्वेशन नंबर 1लाच आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करण्यापेक्षा सोपं काय आपल्याला इक्वेशन नंबर 1ला फक्त मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला 1ला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 3 ने. खाली काय लिहिणार आपण मग मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 3. आता आपण इक्वेशन नंबर 1ला 3 ने मल्टिप्लाय करणार. काय करतो आपण 3 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू एक्स, फक्त एक्स आपण ब्रॅकेटमध्ये टाकतोय. मग 3 इंटू ब्रॅकेट काय लिहायचं 7y इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 10 लिहायचं आहे. 3 इंटू एक्स 3x प्लस 3 7 जा 21y इज इक्वल टू काय होणार आहे 3 10 जा 30. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपण इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय केलं म्हणल्यानंतर आपण इक्वेशन 1 सोडून द्यायचं, त्याचा विचार करायचा नाही. इक्वेशन नंबर 2 आणि 3 बघा, इथं 3x आहे इथं पण 3x. बरोबर. जर आपल्याला x ची व्हॅल्यू एलिमिनेट करायची असेल तर काय करावं लागेल, जर आपण त्याची ॲडिशन केली 3 + 3 6 होणार आहे. आपल्याला 6 करायचे का ते नाही, आपल्याला इलिमिनेट करायचे. मग आपण काय करणार, ह्या दोघांचे काय करणार सबट्रॅक्शन करणार. मग आपण काय करणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर, आता आपल्याला 2 आणि 3 सपरेट करायचे ना, तर इक्वेशन नंबर 3 आहे ना त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू मोठी आहे. मग आपण काय करूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 3 करूया. फ्रॉम 3 इक्वेशन नंबर 3 आपल्याला वरती लिहायचे ना, मग फ्रॉमच्या पुढं तो नंबर लिहायचा. मग इक्वेशन नंबर 3 अगोदर लिहिणार आपण 3x प्लस 21y इज इक्वल टू 30, आणि सेकंड इक्वेशन काय आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आपल्याला माहिती आहे मायनस ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस दुसऱ्या इक्वेशनचे साईन चेंज होतात. इथं मायनस दिलं आपण, हे 3ला कोणती साईन आहे प्लस आहे, प्लसचे काय होणार मायनस. ह्या -2 साईन आहे बरोबर, वायची इथं 2y इथं होणार प्लस 2y. 7ला प्लस साईन इथं काय होणार मायनस होणार. इथं प्लस 3x मायनस 3x दोन्ही काय झालं इलिमिनेट जा. बरोबर. 21 प्लस 2y मग किती होणार 23y, आणि ग्रेटर नंबर 21 आहे त्याची साईन येणार प्लस साईन याला. बरोबर. 30 मायनस 7 किती येणार 23, आणि ग्रेटर नंबर 30 आहे म्हणून त्याची साईन प्लस साईन येणार आहे. मग y इज इक्वल टू काय येणार 23/23, म्हणजेच y ची व्हॅल्यू आली 1, कारण 23/23 आहे ना, त्याच नंबरने आपण त्याच नंबरला डिवाइड केलं. मग आन्सर किती येणार 1. ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची 1 2 किंवा 3 मध्ये. व्यवस्थित ऑब्झर्व करायचं 1 सोपं आहे 2 सोपं आहे का 3 इक्वेशन सोपं आहे. तर
1मध्ये कुठेही मायनस साईन नाही, मग आपण इक्वेशन 1मध्ये पुट करूया आधी. मग काय लिहायचं, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 लिहायचं परत आहे तसंच x प्लस 7y इज इक्वल टू 10. आता इक्वेशन लिहिताना एक लक्ष ठेवायचे व्यवस्थित, इक्वेशन जो नंबर आपण टाकलाय तेच व्यवस्थित लिहायचं आहे, व्यवस्थित नाही तर साईनमध्ये तुम्ही लिहिताना चुका करता. मग एक्स आहे तसं लिहिलं आपण, प्लस 7y लिहिलं तर 10 आहे तर 10 आहे तसं लिहिलं. आता वायच्या जागी लिहायचे आपल्याला 1. मग एक्स आहे तसं लिहायचं, प्लस 7 इंटू ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 10. एक्स आहे तसं 7 1 जा 7 इज इक्वल टू काय झालं 10. आता प्लस 7 तिकडे जाऊन काय होणार मायनस, मग 10 मायनस 7 होणार आणि लेफ्ट साईडला राहिलं फक्त एक्स. मग एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 10 मायनस 7 केल्यावरती राहिलं 3 आणि ग्रेटर नंबर प्लस 7 प्लस साईन. मग आपलं ॲन्सर काय आलं एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय येणार आहे इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे 3 आणि वायची व्हॅल्यू आहे 1. हे झालं आपलं सोल्युशन. कळलं, देअरफॉर आवर सोल्युशन इज 3,1. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये दोन इक्वेशन आहेत, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. त्याला आपण नंबर देऊया, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 हे झालं पहिलं इक्वेशन आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 हे झालं दुसरं इक्वेशन. बरोबर. आता एक लक्ष द्या, आपण एक्स सुद्धा एलिमिनेट करू शकतो आणि वाय सुद्धा एलिमिनेट करू शकतो. जर आपल्याला एक्स एलिमिनेट करायचं असेल, इथं बघा इथे व्हॅल्यू 2x आहे, इथं पण व्हॅल्यू काय आहे 2x आहे. बरोबर. मग 2xला 2xने आपण इलिमिनेट सहज करू शकतो, मल्टिप्लाय करायची पण गरज नाही. आणि जर आपल्याला वाय इलिमिनेट करायचं असेल तर इथे बघा 3y आहे आणि इथे फक्त y आहे. मग वाय इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला ह्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. हे जे इक्वेशन आहे आपण ते दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आपण दोन्ही मेथड पाहूया. सर्वप्रथम आपण एक्स इलिमिनेट करूया मेथड 1ने. आपण एक्स इलिमिनेट करूया. मग काय करायला लागेल, इकडे एक्सची व्हॅल्यू काय आहे सेम आहे, मग ह्याला प्लस साईन ह्याला पण प्लस साईन आहे. जर आपण ॲडिशन केलं तर 2 + 2 4x होईल. मग आपल्याला काय करायला लागेल, त्या दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागणार. मग आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 करूया सबट्रॅक्ट आपण फ्रॉम 2 कारण 2 मध्ये 13 आहे ना व्हॅल्यू इथं. मग काय करूया 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. बरोबर. हे सेपरेट करायचे. आता ह्याच्यामधून हे इक्वेशन नंबर 1 सेपरेट करायचे आपल्याला. मग 2x मायनस 3y इज इक्वल टू काय येणार आहे 9. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन करताना सेकंड जे इक्वेशन आहे त्याच्या साईन चेंज होतात. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, सबट्रॅक्शन करताना हे इक्वेशन पहिल्या लाईनीला लिहायचं, हे इक्वेशन दुसऱ्या लाईनीला लिहायचं आणि एक लाईन ब्लँक सोडायची, साईन चेंज करण्यासाठी. प्लस 2x मायनस 2x होणार, मायनस 3yचं काय होणार प्लस 3y आणि प्लस 9चं काय होणार मायनस 9. सिम्पल काय काय, इथं प्लस इथं मायनस करायचं, इथं मायनस इथं काय प्लस करायचं, इथं प्लस इथं काय करायचं मायनस आहे. त्याच्या ऑपोजिट साईन फक्त लिहायची आहे. 2x मायनस 2x काय झालं इलिमिनेट झालं. y प्लस 3y, y म्हणजे काय असतं 1 असतं तिथं, yचं कोएफिशियंट काय नसतो म्हणजे काय असतो 1. 1 + 3 किती होणार 4y, किती आलं 4y. मग 13 मायनस 9 केल्यावर राहिलं 4, ग्रेटर नंबर 13 म्हणून प्लस साईन आली. मग y इज इक्वल टू काय येणार आहे 4 डिवायडेड बाय 4, म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली 4 1 जा 4, 4 1 जा 4, ॲन्सर आलं 1. आता ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे इक्वेशन 1 2 मध्ये, 1 मध्ये किंवा 2 मध्ये, कुठं इझी आहे. शक्यतो मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मायनस साईन असेल ना ते इक्वेशन अवॉइड करा, कारण की साईन तुमची जर साईनकडे तुमचं दुर्लक्ष झालं तर तुमचं ॲन्सर चुकीचं येऊ शकतं. त्यामुळं सेफ्टीसाठी मी काय सांगतो तुम्हाला, रिस्क आपल्याला एलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. मग काय करायचं, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2. काय इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 13. आता y ची जागी 1 लिहायचं आहे, 2x प्लस y नुसतं y म्हणून 1 लिहिणार आपण इज इक्वल टू 13. मग 2x आहे तसं पाहिजे आपल्याला, मग 13 इकडचं आहे तसं राहणार. 2x ची किंमत काढायची ना आपल्याला, मग इकडचं +1 फक्त तिकडे जाऊन काय होणार आहे -1. 13 मायनस 1 किती झालं 12. मग 2x इज इक्वल टू काय झालं 12. आता 2 आणि xचं मल्टिप्लिकेशन आहे, 2 तिकडे जाऊन काय होणार डिवाइड, कशाला 12ला, 12/2. मग ॲन्सर काय ना देअरफॉर x इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 6 जा 12, ॲन्सर आलं 6. ज्यावेळेस डिनॉमिनेटरला 1 येतो त्यावेळेस आपण 1 लिहित नाही, ॲन्सर आलं 6. म्हणजे x, y काय ॲन्सर लिहायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू आहे 6 आणि वायची व्हॅल्यू आली 1. हे झालं आपलं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड पाहणार आहे. इथं आपण लिहिलेलं आहे मेथड 2.
आता मग अशी आपण एक्स एलिमिनेट केला होता, आपल्याला वाय एलिमिनेट करायची. इथे बघा 3y आहे, इथं वाय आहे. फक्त दोघांची व्हॅल्यू सेम करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर. मग आपण काय लिहिणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 3. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करणार. 3 ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे. 3 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 3 इंटू ब्रॅकेट y इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 13. ही जी साईन आहे ना मधली, त्या इथल्या इक्वेशनच्या मधली साईन घ्यायची, बाकी काय डोकं चालवायचं नाही. 3 2 जा 6x प्लस 3 1 जा 3y इज इक्वल टू 13 3 जा 39. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 ला आपण मल्टिप्लाय केले, ते सोडून द्यायचं. इक्वेशन 1 आणि 3 पहा, इथं -3y इथं +3y. बरोबर. जर आपण याची ॲडिशन केली, +3 हे -3y आणि +3y दोघांनी काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला साईन चेंज करायची गरज नाही. म्हणून आपण इक्वेशन नंबर 3 आणि 1 चे काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. मग आपण काय लिहिणार, ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. 1 इक्वेशन लिहूया आपण, 2x - 3y इज इक्वल टू 9. आणि इथं काय आहे, थर्ड इक्वेशन 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. आता ॲड करताना काय होणार, 6 + 2 काय होणार, 8x होणार. बरोबर. 3y ला प्लस साईन, एका ठिकाणी मायनस साईन आहे, दोन्ही काय होणार, 3 - 3 0, म्हणजे इलिमिनेट झालं ते. 39 + 9 किती होणार, 48. बरोबर. 8 × x इज इक्वल टू 48 आलं. जरा व्यवस्थित जवळ लिहूया, 8x इज इक्वल टू 48. मग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, x इज इक्वल टू 48 ला डिवाइड करावं लागेल 8 ने. मग देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काय येणार आपल्याला, 8 1 जा 8, 8 6 जा 48. x इज इक्वल टू आलं 6. एक्सची व्हॅल्यू आली 6. ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची 1 2 किंवा 3 इक्वेशनमध्ये. मग आपण काय लिहिणार, पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन नंबर, कोणत्यामध्ये सोपं जाईल आपल्याला, 1 मध्ये मायनस साईन शक्यतो इथं अवॉइड करायचे आपल्याला, 2 मध्ये टाकायचं. मग इक्वेशन नंबर 2, 2x प्लस y इज इक्वल टू 13. आता काय करायचं, इथं x इज इक्वल टू 6 आहे ना, मग 2 इंटू ब्रॅकेट 6 लिहायचं एक्सच्या जागेवरती. 2 इंटू एक्सचं मल्टिप्लाय म्हणजे 2 इंटू 6चं मल्टिप्लाय होणार, प्लस y इज इक्वल टू 13. 6 2 जा 12 प्लस y इज इक्वल टू 13. बाकी काय छेडछाड करायची नाही. y आहे तसंच ठेवायचं, 13 पण आहे तसंच ठेवायचं. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची ना, मग इकडचं +12 इकडे जाऊन काय होणार, -12. बरोबर. y इज इक्वल टू काय येणार, 13 - 12 किती राहणार, 1, आणि ग्रेटर नंबर साईन प्लस साईन, देअरफॉर y इज इक्वल टू येणार 1. मग आपलं आन्सर काय आलं, x, y इज इक्वल टू, एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे 6, इथं आपण लिहिणार पहिल्यांदा x इज इक्वल टू 6 आणि y इज इक्वल टू आलं 1. हे झालं आपलं आन्सर, हे आपलं झालेलं आहे सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, दोन इक्वेशन दिलेले आहेत, 5m - 3n इज इक्वल टू 19 आणि m - 6n इज इक्वल टू -7. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया, 5m - 3n इज इक्वल टू 19. हे झालं इक्वेशन नंबर 1. बरोबर. हे इक्वेशन 2 करूया आपण, m - 6n इज इक्वल टू -7. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता व्यवस्थित बघा, m ला जर आपल्याला इलिमिनेट करायचं असेल तर काय करावं लागेल, इथं 5m आहे, इथं काय फक्त m आहे, म्हणजे आपल्याला m इलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग आपण इक्वेशन नंबर 2 ला 5 ने मल्टिप्लाय करूया, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 5. 5 ने मल्टिप्लाय करायचं, तर 5 मधल्या प्रत्येक टर्मला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 इंटू ब्रॅकेट m, मायनस साईन इथली आहे तशीच, मग 5 इंटू ब्रॅकेट इथलं 6n इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट इकडचं -7. बरोबर. 5 इंटू m 5m मायनस 5 6 जा 30n इज इक्वल टू 5 7 जा 35, फक्त प्लस मायनस काय होणार, -35. आणि ह्याला नंबर देऊया इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 2 ला आपण मल्टिप्लाय केलं म्हणलं तर 2 कडे पाहायची गरज नाही, आता 2 सोडून द्यायचं, राहिलं काय 1 आणि 3. बरोबर. 1 काय आहे, 5m - 3n इज इक्वल टू 19, आणि इथं पण 5m - 30n इज इक्वल टू -35. 5m सेम झालं. बरोबर. 5m आपल्याला इलिमिनेट करायचं असेल तर काय करावं लागेल, ॲडिशन केलं तर 5 + 5 10 होईल. मग आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल इक्वेशन नंबर 1 आणि 3 ची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर, आता सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला, ह्याला मायनस साईन आहे ना, मग आपण ते 2 नंबरला घेऊया, म्हणजे 1 नंबरला हे लिहायचं म्हणल्यानंतर काय लिहायला लागेल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 1. जे
ज्या इक्वेशन आपल्याला वरती लिहायचं जे इक्वेशन ते फ्रॉमच्या पुढे लिहायचं, बरोबर. हे वरती लिहायचे म्हणून आपण फ्रॉमच्या पुढे 1 लिहिलं. माझं पहिलं इक्वेशन वर लिहिणार आपण 5m - 3n इज इक्वल टू 19, बरोबर. आणि दुसरं इक्वेशन काय आपल्याला तिसरं जे आपल्याला मायनस करायचे ते 5m - 30n इज इक्वल टू -35. मग आता आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस सबट्रॅक्शन करायचे त्यावेळेस आपण काय करतो, एक लाईन खाली ब्लँक सोडतो साईन चेंज करायसाठी. मायनस केलं काय होतं, हे प्लस एमचं -5m होणार, बरोबर. आणि -30nचं +30n होणार आणि -35चं +35 होणार, बरोबर. 5 - 5 इलिमिनेट झालं, 5m -5m इलिमिनेट झालं. आता हे -3 आहे आणि +30 दोघांना ऑपोजिट साईन झाल्या. जर ऑपोजिट साईन असतील तर सबट्रॅक्शन होणार. 30 - 3 किती येणार 27n आणि ग्रेटर नंबरला प्लस साईन आहे म्हणून इथं प्लस साईन इज इक्वल टू बघा ह्याला पण प्लस साईन ह्याला पण प्लस साईन म्हणजे ॲडिशन होणार. 9 + 5 होणार 14 + 1 केलं तर 1 + 3 4 4 + 1 5 हा कॅरी केलेला आपण ॲड केला किती झालं 54. आता 27n इज इक्वल टू 54 आहे. मग एनची व्हॅल्यू काढायसाठी काय करायला लागेल 54ला डिवाइड करायला लागेल 27ने, बरोबर. जर टेबल्स तुमचे रिपार्ट असतील तर काय 27 2 जा 54 आहे. देअर फॉर एन इज इक्वल टू काय येणार 2 कारण 27 2 जा 54 आहे. एनची व्हॅल्यू किती आली आपली 2. ही व्हॅल्यू आपण 1 किंवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया. काय लिहिणार आपण सोप्या भाषेत लिहायचं झालं तर पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर कोणत्या इक्वेशनमध्ये आपलं सोपं जाईल 1 2 का 3 मध्ये. आता सगळीकडे मायनस साईन आहे आपला काय ऑप्शन आहे का नाही. मग आपण इक्वेशन नंबर ठीक आहे 1च घेऊया. 5m - 3n इज इक्वल टू 19. आता एमच्या जागी एनच्या जागी आपल्याला 2 लिहायचं आहे, बरोबर. बाकी सगळं आहे तसं लिहायचं. 5m आहे तसंच लिहायचं आपण ॲज इट इज. 3 आहे तसंच लिहिलं. 3 × n आहे ना मग 3 × काय लिहिणार आपण 2 इज इक्वल टू 19. 5m आहे तसं झालं. प्लस इंटू मायनस काय होणार मायनस इंटू प्लस काय होणार -3 2 जा 6 इज इक्वल टू 19. मल्टिप्लाय करताना दोघांपैकी एक नंबरला मायनस साईन असेल तर ॲन्सरला मायनस साईन येते म्हणून इथं मायनस आलेलं आहे. मग 5m आपल्याला ॲन्सर काढायचे इज इक्वल टू काय होणार 19. हे -6 तिकडे जाऊन काय होणार +6 होणार. हे मायनस आहे ना इकडे 6 तिकडे जाऊन काय होणार +6. मग 5m इज इक्वल टू काय येणार आहे 19 + 6 किती होणार 25. देअर फॉर m इज इक्वल टू काय येणार आहे 25 डिवाइडेड बाय 5. देअर फॉर m इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला माहिती आहे 5 1 जा 5 5 5 जा 25. एमचे आन्सर आलेलं आहे आपल्याला 5. आता इथे XY आहे का m आणि n म्हणून आपण m आणि n लिहिणार आहे ब्रॅकेटमध्ये, बरोबर. जे व्हेरिएबल इथं वापरले तेच आपण इथं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे. एमचे व्हॅल्यू आलेले आहे 5 आणि एनची व्हॅल्यू किती आलेलं आहे 2. हे झालं आपलं सोल्युशन. देअर फॉर आवर सोल्युशन इज f इंटू ब्रॅकेट m, n इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 5, 2 ब्रॅकेट कम्प्लीट. हा क्वेश्चन सुद्धा आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता आपण काय केले m इलिमिनेट केले नाही तर आपण n सुद्धा इलिमिनेट करू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल इथं 3n इथं काय 6n आहे. मग आपल्याला इक्वेशन नंबर 1ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे दोघांना सेम साईन मायनस मायनस त्यामुळे काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. ही दुसरी मेथड तुम्ही प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहे. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन काय आहे 5x + 2y इज इक्वल टू -3 आणि दुसरं काय आहे x + 5y इज इक्वल टू -4. सर्वप्रथम आपण ह्याला नंबर देऊन घेऊया. 5x + 2y इज इक्वल टू -3 हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि दुसरं काय आहे x + 5y इज इक्वल टू 4 हे झालं इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2 व्यवस्थित ऑब्झर्व करा. x आपल्याला एलिमिनेट करायचं असेल इथं 5x आहे इथं फक्त x आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला एलिमिनेट करायची असेल तर काय करावं लागेल ह्याला इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करायला लागेल 5ने, बरोबर. आणि y एलिमिनेट करायचं म्हणलं इकडं 2 आहे इकडं 5 आहे त्याला जास्त गोंधळ होईल जरा कारण 2 आणि 5 एका टेबलमध्ये नाही आहेत. मग 2 आणि 5च्या टेबलमध्ये येणारा नंबर कोणता 10. मग इक्वेशन नंबर आपल्याला 1ला 10 करण्यासाठी ह्याला 5ने मल्टिप्लाय करायला लागेल आणि इक्वेशन नंबर 2ला 2ने करायला लागेल. मग दोन्हीकडे 10y होईल आणि मग आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्यापेक्षा सोपं काय आहे एक्सची व्हॅल्यू इक्वल करणं सोपं आहे. मग आपण काय करूया इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करूया 5ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 5, बरोबर. 5ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार 5 × x प्लस 5 इंटू ब्रॅकेट 5y इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 4. 5 इंटू x काय होणार 5x प्लस 5 5 जा 25y इज इक्वल टू 5 4 जा
20. ह्याला नंबर देऊया 3. हे झालं थर्ड इक्वेशन. आपल्याला माहिती आहे इक्वेशन नंबर 2 ला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे इक्वेशन नंबर 2 सोडून द्यायचं. राहिलं काय 1 आणि 3. मग इकडं 5x आहे आणि इकडं काय आहे, इकडं 5x आणि इकडं पण 5x आहे, दोघांना प्लस साईन आहे. मग आपण त्याची ॲडिशन केली तर 10x होईल. आपल्याला ते एलिमिनेट करायचे. मग काय करणार आपण 1 आणि 2 चे काय करणार आपण सबट्रॅक्शन, 1 आणि 3 चे आपण सबट्रॅक्शन करणार. मग आपण काय लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर कोणतं मायनस करूया आपण, पहिलं जे आहे ना ते खाली लिहायचे आपल्याला आणि तिसरं आपल्याला वर लिहायचे कारण 20 नंबर मोठा आहे ना. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 3, थर्ड इक्वेशन आपलं वरती लिहायचे म्हणून आपण फ्रॉमच्या पुढं थर्ड लिहिलेलं आहे. मग थर्ड इक्वेशन लिहूया 5x + 25y = 20. हे झालं थर्ड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन काय आहे 5x + 2y + 2y = -3. हे इक्वेशन लिहिताना एक्झाममध्ये पण किंवा तुम्ही सॉल्व्ह करता पण व्यवस्थित बघून लिहायचे आहेत. तुमचं एखादी जरी साईन चुकली तर तुमचे सगळे एक्झाम्पल चुकणार आहे. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन करताना एक लाईन ब्लँक सोडायची आहे आणि सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतात. 5x ला प्लस साईन इथं मायनस होणार, इथं पण +2 इथं मायनस होणार, इथं -3 इथे काय होणार +3 होणार. 5x - 5x इलिमिनेट झालं सेम व्हॅल्यू असल्यामुळं. 25 - 2y, 25 मधून 2 गेले किती राहिले 23y. आता ग्रेटर नंबर 25 म्हणून प्लस साईन इथं आली बरोबर. आता 20 + 3 किती येणार 23 बरोबर. आता y ची व्हॅल्यू काढायची असेल काय करणार आपण देअरफॉर y = 23 / 23. देअरफॉर y = येणार 1. y ची व्हॅल्यू किती आली आपली 1. ही व्हॅल्यू आपण 1, 2 किंवा 3 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. 1 मध्ये इथं फक्त 3 ला मायनस साईन, बाकी कुठं मायनस साईन आहे का नाही, पण 2 मध्ये कशालाच मायनस साईन नाही म्हणून आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये शक्यतो सबस्टिट्यूट करूया. लिहिताना आपण सोप्या भाषेत काय लिहूया पुट y = 1 इन इक्वेशन नंबर 2. सेकंड नंबरचं इक्वेशन आहे तसं लिहायचं x + 5y = 4 आणि y च्या जागी आपल्याला लिहायचे 1. x आहे तसं लिहायचं प्लस 5 × ब्रॅकेट 1 = 4. मग x + 5 × 1 = 5 = 4. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची म्हणलं काय करायचे तिकडचं 4 जागेवरती x पण आहे तसं जागेवरती +5 तिकडे जाऊन काय होणार फक्त -5. मग x = काय येणार 5 - 4 झालं 1 बरोबर. दोघांना ऑपोजिट साईडने सबट्रॅक्शन होणार, आन्सर आलं 1 आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस म्हणून मायनस येणार. x = काय आलं -1. देअरफॉर आन्सर काय आलं आपलं इंटू ब्रॅकेट x, y = x ची व्हॅल्यू आहे आपली -1 आणि y ची व्हॅल्यू आहे आपली +1. हे झालं आपलं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहे. तसं पाहायला गेलं तर हा प्रॅक्टिस सेटमधला सगळ्यात अवघड प्रश्न आहे, परंतु खरं सांगायचं झालं तर मॅथ्समध्ये अवघड आणि सोपं असं काही नसतं. एखादी कन्सेप्ट असेल, एखादा टॉपिक असेल, एखादा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला व्यवस्थित समजला तर तो तुमच्यासाठी सोपा आणि नाही समजला तर अवघड. त्यामुळे मॅथ्स सोपं जायचं असेल तर आपल्याला कन्सेप्ट आणि टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचं. आता इथं प्रश्न काय बघा 1/3x + y = 10/3. दुसरं इक्वेशन काय आहे 2x + 1/4 × y = 11/4. इथून मागचे जे क्वेश्चन पाहिले तिथं कधीही डिनॉमिनेटर नव्हतं. आता डिनॉमिनेटरला इथं नंबर आहे. आपल्याला फक्त काय करायचं याच्यामध्ये डिनॉमिनेटर काढून टाकायचं आहे. तो नसेल तर आपलं नॉर्मल इक्वेशन होईल बरोबर आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाणार आहे. सर्वप्रथम आपण ह्याला इक्वेशन 1 आणि ह्याला इक्वेशन 2 देऊया. पहिलं लिहूया आपण 1/3x + y = 10/3 हे लिहूया इक्वेशन नंबर 1 आणि 2x + 1/4y = 11/4 ह्याला देऊया इक्वेशन नंबर 2. आता इथं दोन्हीकडे काय आहे म्हणजे एक्सला आणि इथं 10ला पण डिवाइड काय आहे 3 आहे. म्हणजे ह्या सगळ्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1ला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 निघून जाणार आहे डिनॉमिनेटर्स 3 बरोबर. मग आपण काय करूया इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करूया 3 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/3. मग यातल्या प्रत्येक टर्मला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. 3 × ब्रॅकेट 1/3x बरोबर प्लस y ना, मग +3 × ब्रॅकेट y = 3 × ब्रॅकेट काय होणार 10/3 बरोबर. जसं आपण नॉर्मल मल्टिप्लाय करतो तसंच मल्टिप्लाय केलं. आता बघा 3 इथं मल्टिप्लाय इथं डिवाइड आहे 3 ला 3 कॅन्सल झाला, इथला पण 3 ला 3 काय झाला कॅन्सल झाला बरोबर. आता इथं राहिले 1 × x काय राहिलं फक्त मग x राहणार प्लस 3 × y 3y = 3 ला 3 कॅन्सल झालं राहिलं फक्त 10. मग इक्वेशन नंबर आपण ह्याला देऊया 3. हे झालं नॉर्मल इक्वेशन आपलं 3. सिमिलरली जर आपल्याला इक्वेशन नंबर 2 मधला डिनॉमिनेटर काढून टाकायचं असेल तर आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल
4ने, बरोबर आहे, आपल्याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय लिहिणार, सेम सेंटेन्स लिहिणार, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 4. 4ने आपल्या इक्वेशन नंबर 2च्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू ब्रॅकेट काय आहे 2x प्लस 4 इंटू ब्रॅकेट काय आहे 1/4y इज इक्वल टू 4 इंटू ब्रॅकेट काय लिहायचं आपल्याला 11/4. इथं 4ला 4 कॅन्सल झाला, इथं पण 4ला 4 कॅन्सल झाला. 4 1 जा 4, 4 1 जा 4 म्हणजे 1 1 राहत आहे, पण ते लिहायची गरज नाही. 4 2 जा 8x प्लस इथं काहीच नाही म्हणजे राहिलं फक्त 1 1 इंटू वाय, वाय राहिलं फक्त, आणि इथं राहिलं 11. मग हे इक्वेशन नंबर झालं 4. 3 झालं तर म्हणून आपण ह्याला नंबर दिले 4. आता 3 आणि 4 इक्वेशन बघा, इथं x आहे, इथं 8x आहे, इथं 3y आहे, इथं काय फक्त y आहे, इथं 10 आहे, इथं 11 आहे. जर आपल्याला y एलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला ह्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि जर आपल्याला x एलिमिनेट करायचं असेल तर इक्वेशन नंबर 1ला आपल्याला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. आपण आता y एलिमिनेट करूया. त्यामुळे आपल्याला इक्वेशन नंबर 4ला कितीने, इकडचं 3y आहे ना, मग 3y करण्यासाठी ह्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच इक्वेशन नंबर 4ला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 4 बाय 3. मग आपण ह्याला 3ने मल्टिप्लाय करूया. 3 इंटू ब्रॅकेट 8x प्लस 3 इंटू ब्रॅकेट y इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट 11. आता काय होईल 3 8 जा 24x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 11 3 जा 33. हे झालं इक्वेशन नंबर 5. 4 पर्यंत आपण नंबर देतो ना, आता इक्वेशन नंबर झालं 5. आपण इक्वेशन नंबर 4ला मल्टिप्लाय केले, बरोबर. आता हे इक्वेशन नंबर 5 झालं, बरोबर. 5 आणि आपल्याला काय करायचं आता 3 कन्सिडर करायचे. इथं 3y आहे प्लस 3y, इथं पण प्लस 3y आहे, बरोबर. जर ह्याचे पण ॲडिशन केले 3 + 3 6y होईल, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे 6y पाहिजे आपल्याला, नाही आपल्याला ते एलिमिनेट करायचे, म्हणून आपण 3y कॅन्सल करण्यासाठी इक्वेशन नंबर 3 आणि 5 काय करणार आहे सबट्रॅक्ट करणार आहे. मग आपण काय लिहिणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर, कोणतं इक्वेशन आता आपल्याला वरती लिहायचे 5 नंबरचं. मग फ्रॉम 5 आपण पुढं लिहिणार फ्रॉम 5, त्यातून कोणतं मायनस करायचं 3 ना, मग इथे लिहिणार 3. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 5, म्हणून 5 नंबरचं इक्वेशन आपण वरती लिहिणार 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. आणि इक्वेशन नंबर आपल्याला 3 खाली लिहायचे x प्लस 3y इज इक्वल टू x प्लस 3y इज इक्वल टू आहे 10. आता सबट्रॅक्शन करताना आपल्याला माहिती आहे दुसरं इक्वेशन झाल्यानंतर आपण काय करतो, हे पहिले एक लिहिलं दुसरं लिहिलं, एक लाईन ब्लँक सोडायची आहे, आणि त्या खालच्या इक्वेशनच्या साईन्स काय होणार आहेत चेंज होणार आहेत. हे प्लस आहे तर काय होणार मायनस, हे प्लस आहे हे पण काय होणार मायनस, हे प्लस हे पण काय होणार मायनस. 24 मायनस एक्स किती होणार 23x, आणि हे प्लस 3y मायनस 3y काय झालं एलिमिनेट झालेलं आहे. आणि 33 मायनस 10 केल्यावर किती येणार आहे 23, बरोबर. मग 23x इज इक्वल टू 23 आहे. मग एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे 23ला इकडचं 23 डिवाइड करावं लागेल. मग 23ला 23 डिवाइड केलं किती येणार, देअरफॉर x इज इक्वल टू येणार 1, कारण 23 1 जा 23, आन्सर आलं 1. आता एक्सची व्हॅल्यू आपण पुट करायची इक्वेशन 1 2 3 4 किंवा 5 कशामध्येही. कुठं सोपं जाणार आहे 1 2 मध्ये अवघड जाणार आहे, 3 मध्ये जरा सोपं जाईल. मग आपण काय करूया एक्सची व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. थर्ड इक्वेशन काय आपलं x प्लस 3y, x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे पुटच्या ऐवजी सबस्टिट्यूट सुद्धा आपण लिहू शकतो, पण सोप्या भाषेत लिहायचं म्हणून मी फक्त पुट लिहिलेलं आहे. एक्सच्या ऐवजी लिहायची 1 प्लस 3y इज इक्वल टू काय आहे 10. मग 3y ची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणल्यानंतर हे 10 तसंच ठेवायचं, 3y तसंच ठेवायचं, प्लस 1 तिकडे जाऊन काय होणार आहे -1, बरोबर. प्लस 1 तिकडे जाऊन काय झालं -1. मग 3y इज इक्वल टू 10 - 1 किती होणार 9, किती होणार 9, आणि ग्रेटर नंबरचे प्लस साईन. मग y काय ना देअरफॉर y इज इक्वल टू 9 डिवाइड बाय 3, देअरफॉर y इज इक्वल टू काय ना 3 1 जा 3, 3 3 जा 9, आन्सर आलं वायचं 3. देअरफॉर आपण आन्सर काय लिहिणार x, y इंटू ब्रॅकेट x, y इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू काय 1 1, 3. हे आपल्या जे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे त्याचं सोल्युशन आहे x, y इज इक्वल टू 1, 3. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहे. हा क्वेश्चन दिसायला जरी खूप मोठा वाटत असला तरी सोडवण्यासाठी खूप सोपा आहे. इक्वेशन काय आहेत बघा, 99x प्लस 100y इज इक्वल टू 499. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. 99x
एक्स प्लस 101y इज इक्वल टू 499. हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं काय आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता एक व्यवस्थित लक्ष द्या, इथं 99x आहे, इथं 99 काय y आहे, इथं 101y आहे, इथं 101x आहे. अशा क्रॉस व्हॅल्यू ज्यावेळेस सेम असतात, अशा क्रॉस व्हॅल्यू ज्यावेळेस काय असतात सेम असतात, त्यावेळेस एकदा आपण काय करायची ॲडिशन करायची आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन करायची. हे आपण इलिमिनेशनच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेलं आहे. इथं काय 99 आहे, इथं 99y, क्रॉस व्हॅल्यू सेम असतील त्यावेळेस एकदा काय करायची ॲडिशन करायची आणि एकदा काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग आपण काय करूया ॲडिशन सुरुवातीला आपण ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, 1 आणि 2चं आपण ॲडिशन करूया. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ॲडिशन करताना काही साईन चेंज होत नाही, त्यामुळे इथं लाईन सोडायची गरज नाही. 99 प्लस 1 केलं तर किती 100 आणि हे 100 किती होणार 200x. सेम इथं पण काय होणार 101 प्लस 99 काय होणार 200y इज इक्वल टू 499 मध्ये हा एक मिळवलं किती होणार 500 आणि 500 किती झालं 1000. म्हणजे 9 प्लस 1 किती झालं 0. इथं येणार 1, 9 प्लस 1 10 होणार, इथे पण येणार 0, 1 कॅरी केला इथं 4 प्लस 1 5, 5 प्लस 5 किती झालं 10. असं केलं तरी चालेल. हे झालं इक्वेशन आपलं आलं 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. बरोबर. आता इथं पण 200 आहे, इथं पण 200 आहे आणि 1000ला आपण 200 डिवाइड करू शकतो. त्यामुळे आपण काय करायचं ह्याला डिवाइड करायचं 200 डिवाइड बाय 200. 200ने एक्सला डिवाइड केलं इथं काय येणार आहे फक्त एक्स राहणार आहे, 200ला 200 कॅन्सल होणार आहे. ती स्टेप काय दाखवायची गरज नाही आपल्याला. इथं पण 200ला 200 डिवाइड केला 200 निघून जाणार, राहिलं काय फक्त y, एक्स प्लस वाय इज इक्वल टू. जर 1000ला आपण 200 डिवाइड केलं किती राहणार आहे. आता एक लक्षात ठेवा, 1000 रुपये आपल्याला आहेत आणि 200 रुपयाची नोट आहे, तर किती नोटा लागणार आहेत आपल्याला 1000 रुपयांसाठी 200 रुपयाच्या 5 नोटा. तेच आहे 1000ला डिवाइड केलं 200 मध्ये आन्सर येणार आहे 5. याला नंबर देऊया आपण 3. बरोबर. पहिलं इक्वेशन हे होतं, दुसरं होतं, आता हे झालं 3. आता आपण काय करूया, एकदा आपण ॲडिशन केली ना, आपण काय करूया आता सबट्रॅक्शन करूया. मग आपण काय लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 and 2. बरोबर. किंवा 1 from 2 करूया, 1 from 2 करूया. बरोबर. 2 नंबरचं इक्वेशन आपण वर लिहिणार आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. 500 नंबर 1 मोठा आहे ना म्हणून आपण तो वरती लिहितोय. मग पहिलं इक्वेशन काय आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. मायनस करताना आपल्याला माहिती आहे एक लाईन खालची ब्लँक सोडायची, तिथं आपल्याला साईन चेंज करायचं. हे प्लस आहे तर होणार मायनस, हे पण प्लस आहे, मायनस हे प्लस आहे ते काय होणार मायनस. 100 मायनस 99, 99 मध्ये 2 जर आपण ॲड केलं तर काय होणार 101. म्हणजे 101 मायनस 99 केल्यावर राहणार 2x आणि ग्रेटर नंबर 101 आहे त्याची साईन प्लस आहे म्हणून प्लस येणार. इथं काय होणार 101ला मायनस साईन ह्याला प्लस साईन, ऑपोजिट साईन असल्यावर सबट्रॅक्शन होणार. 101 मधून 99 मायनस केलं राहिलं काय 2y. फक्त इथं ग्रेटर नंबर 101 आहे ना, त्याला मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन राहणार इथं इज इक्वल टू 501 मधून 499 मायनस केलं किती राहणार आहे 2 राहणार आहे. किती राहणार आहे 2. 499 मध्ये 1 मिळवलं 500 आणि प्लस 1 केलं की 2 येणार आहे. म्हणजे 499 मध्ये 2 ॲड केलं तर आपल्याला 501 मिळणार आहे. म्हणून ह्या दोन्ही सबट्रॅक्शन केलं तर राहिलं 2. आता इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. मग आपण काय करणार ह्याला डिवाइड बाय 2 करणार आहे. मग ह्याला जर 2 ने डिवाइड केलं राहिलं फक्त x, ह्याला 2 ने डिवाइड केलं फक्त राहिलं y, फक्त साईन इथली मायनस आहे तशी राहणार आहे. ह्याला 2 ने डिवाइड केलं राहिलं काय 1 राहिलं. आतापर्यंत आपण 3 पर्यंत नंबर दिलेले आहेत ना, मग आपण ह्याला नंबर देऊया 4. तुम्ही सॉल्व करताना नंबर इकडे लक्ष द्यायचे बरं का. हे झालं पहिलं, दुसरं, तिसऱ्यापर्यंत आपण नंबर दिलेले आहेत. आता आपण ह्याला चौथा नंबर देऊया. इक्वेशन नंबर 3 बघा काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि 4 काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्या दोघांमध्ये बघा इथं प्लस वाय इथं मायनस वाय, आपल्याला बाकी काय डोकं चालवायची गरज नाही. ह्याला ऑलरेडी मायनस साईन, ह्याची आपण ॲडिशन केली वायला वाय काय होणार इलिमिनेट होणार आहे. म्हणून आपण इक्वेशन नंबर 3 आणि 4ची ॲडिशन करणार आहे. ॲडिंग इक्वेशन नंबर 3 and 4. थर्ड नंबरचं इक्वेशन काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि 4 नंबरचं काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ॲडिशन करायची म्हणजे साईन चेंज करायची गरज नाही. एक्स प्लस एक्स किती होणार 2x, वायला वाय झालं इलिमिनेट. बरोबर.
5 + 1 किती होणार 6. 2x इज इक्वल टू काय आलं 6. म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार 6 डिवाइड बाय 2. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार 2 1 2 2 3 6. म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपली 3. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 2 3 4 मध्ये टाकू शकतो. काय लिहूया आपण पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर कोणत्यामध्ये टाकूया 1 मध्ये टाकायची 2 मध्ये टाकायची 3 मध्ये टाकायची का 4 मध्ये टाकायची. सोपं काय आहे 3 मध्ये टाकणं सोपं आहे, पण तुम्हाला जास्तच ॲडव्हेंचर करायचं असेल तुम्ही 1 आणि 2 मध्ये टाकू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा एक्झाममध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन सोडवायचा आहे. तुम्ही आता टाइमपास करताना ठीक आहे 1 मध्ये 2 मध्ये टाका काय प्रॉब्लेम नाही, आन्सर तेच येणार आहे. सोपं काय आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये, त्यामुळं सोपं इक्वेशन पिक करायचं. इन इक्वेशन नंबर 3 काय आहे x + y इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू काय आहे 3. 3 + y इज इक्वल टू 5. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची म्हणल्यानंतर y तसंच लिहिलं आपण 5 तसंच लिहिलं. इकडचं +3 तिकडे जाऊन काय होणार आहे -3 होणार आहे. बाकी काय चेंज करायची गरज नाही. y इज इक्वल टू काय होणार आहे 5 - 3 वर राहिलं 2 आणि ग्रेटर नंबरचे प्लस साईन त्यामुळं +2. मग आपलं आन्सर काय आलं इंटू ब्रॅकेट x, y इज इक्वल टू काय आहे x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे आपलं आन्सर आलं 3,2. हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा दोन इक्वेशन दिलेत 49x - 57y इज इक्वल टू 170 आणि 57x - 49y इज इक्वल टू 252. सर्वप्रथम आपण ह्याला 1 आणि 2 नंबर देऊया. 49x - 57y इज इक्वल टू 172. हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि 57x - 49y इज इक्वल टू 252 हे झालं इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा इथे 49x आहे, इथे 49y, इथे 57y, इथे 57x आहे. क्रॉस व्हॅल्यू काय आहेत सेम आहेत. हे मगाच्या सारखंच 7व्या एक्झाम्पल सारखंच आहे. त्याच्यामुळे ह्याची पण एकदा आपण ॲडिशन करणार एकदा सबट्रॅक्शन करणार. मग सर्वप्रथम आपण ॲडिशन करूया. ॲडिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2. इक्वेशन नंबर 1 काय आहे 49x - 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरं इक्वेशन काय आहे 57x - 49y इज इक्वल टू 252. आपल्याला माहिती आहे ॲडिशन करताना आपल्याला साईन चेंज करायची गरज नाही. मग आपण काय करणार ह्या दोघांची ॲडिशन करूया. ह्याला पण प्लस साईन ह्याला पण प्लस साईन ॲडिशन होणार. 9 + 7 किती होणार 16. कॅरी आलं 1. 5 + 1 6. 6 + 4 10. 106 हे झालं याची ॲडिशन. आता ह्या दोघांना मायनस साईन आहे. सेम साईन असेल ते ॲडिशन होते आणि ग्रेटर नंबर 57 त्याची साईन येणार मायनस साईन येणार आन्सरला. हे पण 49 आणि 57 सारखं आहे त्यामुळे ह्याचे पण ॲडिशन येणार आहे 106y इज इक्वल टू. कळलं का फक्त ग्रेटर नंबरची साईन इथं -7 मायनस आलेला आहे. 2 + 2 4. 5 + 7 12. 1 कॅरी केला आपण 2 + 1 3. 3 + 1 4. 424 हे झालं आन्सर. बघा 106 आणि 424 ह्याला आपल्याला कशाने तरी डिवाइड करायचं आहे. आता एक लक्षात घ्या 106 आणि इथं काय 424 आहे. आता 106 आहे 106 बरोबर. 424 कोणत्या टेबलमध्ये असेल तिन्ही नंबर हे. आता एक लक्षात घ्या 106ला आपण जर 4ने मल्टिप्लाय केलं बरोबर 100 4 जा 400 आलं आणि 6 4 जा किती येणार आहे 24. म्हणजे जर आपण 106ला आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 6 4 जा 24. 2 आलं कॅरी 2 4 जा 4 0 जा 0 +2 आपण केलं इथं 2 4 1 जा 4 म्हणजेच 106ला आपण जर 4ने मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार आहे 424. म्हणजेच आपण काय करूया डिवाइड करूया ह्या इक्वेशनला डिवाइड बाय 106. जर ह्या 106ला 106ने डिवाइड केलं आन्सर राहिलं 1 म्हणजेच फक्त राहिलं x मायनस इथे साईन लिहिले आपण परत 106ला 106ने डिवाइड केलं आन्सर राहिलं 1 म्हणजेच y आपल्याला आहे तसं लिहायचं आहे. आणि 424ला आपण 106ने डिवाइड केलं आन्सर किती राहणार 4 म्हणून इथं लिहायचं आपल्याला 4 आणि हे झालं इक्वेशन नंबर 3. कळलं सगळ्यांना 424 आहे 106च्या टेबलमध्येच आहे म्हणून आपण इथं 4 लिहिलेलं आहे बरोबर. सेम आपण आता ॲडिशन केलं आता आपण काय करणार सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर कोणतं इक्वेशन आता बघा ग्रेटर नंबर आहे ना 2 आहे ना बरोबर. 2 मध्ये काय 252 आहे ते फ्रॉम 2 करूया फ्रॉम 2. इक्वेशन नंबर आपल्याला मायनस करायचे 1 2 मधून. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर फ्रॉम 2 इथला नंबर आपल्याला हा जो मोठा नंबर आहे तो वरती लिहायचा आहे म्हणून ते फ्रॉमच्या पुढे लिहिलं. 57x - 49y इज इक्वल टू 252 हे आपण वरती लिहिलं बरोबर. आता आपण काय करणार आहे 49x
-57y इज इक्वल टू 172. आता हे मायनस करायचे आपल्याला. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस काय होतं, दुसऱ्या इक्वेशनच्या हे खालचे जे इक्वेशन आहे त्याचे साईन काय होतं, चेंज होतात. त्यासाठी आपण एक लाईन पण ब्लँक सोडतो. 49ला आपण मायनस साईन देणार, प्लस साईन म्हणल्यानंतर हे मायनस साईन म्हणलं काय करणार आपण, ह्याला प्लस साईन देणार. आणि 172ला प्लस साईन आपण काय करणार, मायनस करणार. आता बघा 57 आणि 49 ह्याला प्लस ह्याला मायनस साईन, ह्या दोघांचे काय होणार, सबट्रॅक्शन होणार. 57मधून 49 गेले किती राहिले, ते वरचे 7 आणि हे एक 8, किती राहिले 8 राहणार आहे बरोबर, 8 राहणार आहे. मग सबट्रॅक्शन येणार 8x, मोठा नंबर आहे ग्रेटर नंबर आहे 57 म्हणून प्लस 8x येणार आहे बरोबर. ह्याला मायनस साईन ह्याला प्लस साईन आहे, दोघांमध्ये ऑपोजिट साईन असल्यावर सबट्रॅक्शन होणार. सिमिलरली 57मधून 49 गेले किती राहणार आहे, 8च राहणार आहे, 8y. फक्त ग्रेटर नंबर इथं प्लस आहे म्हणल्यावर काय राहणार, इथं प्लस y राहणार आहे, प्लस 8y राहणार आहे. इज इक्वल टू बघा 2 - 2 केलं किती राहिलं 0. 5 - 7 होईल का, नाही. मग कॅरी करावं लागेल त्याला 15 बरोबर. 15 - 7 केलं किती राहणार आहे, 8 राहणार आहे. मग 2चं किती होणार, इथं 1 होणार. 1 - 1 0 म्हणजेच 80 राहणार आहे. दोघांची सबट्रॅक्शन किती आली 80. ग्रेटर नंबरला प्लस साईन आहे म्हणून इथं प्लस 80 राहणार बरोबर. आता माहिती आहे आपल्याला 8, 8 आणि 80 हे तिन्ही नंबर 80च्या टेबलमध्ये, सॉरी 8च्या टेबलमध्ये आहेत. म्हणून आपण काय करणार, डिवाइड बाय 8 आपण करणार. मग 8ला 8ने डिवाइड केलं राहणार फक्त 1 म्हणून x लिहिणार आपण. इथं पण तसंच होणार, 8ला 8ने डिवाइड केलं आन्सर राहिलं 1. 8 1 8 8 1 8. मग काय होणार, फक्त 1 राहिले म्हणून आपण लिहिले y. 8च्या टेबलमध्ये किती नंबरला 80 आहे, 10 नंबरला बरोबर. मग इक्वेशन काय आलं आपलं, x + y = 10. हे झालं 4th इक्वेशन, कारण इथं आपण 3 दिलं ना, हे झालं 4. आता बघा 3 आणि 4 मध्ये बघा x - y = 4, x + y = 10. आपलं इथं -y इथं +y, ऑलरेडी साईन ऑपोजिट आहेत, y आणि y इलिमिनेट होणार आहे, साईन चेंज करायची गरज नाही. म्हणून आपण काय करणार आहे, ॲडिंग इक्वेशन 3 and 4 आपल्याला ॲड करायचे. थर्ड इक्वेशन काय आहे, x - y = 4 आणि फोर्थ काय, x + y = 10. ॲडिशन करताना आपल्याला इक्वेशनचं एवढा विचार करावा लागत नाही. सबट्रॅक्शन करताना फक्त आपल्याला कशातून काय मायनस करायचे ह्यासाठी ते फॉर्म लिहितो आपण, कळलं का. ॲडिशन करताना ते खाली वर झालं तरी चालतं इक्वेशन. मग x yला प्लस साईन इथं मायनस साईन, दोन्ही काय झालं इलिमिनेट झालं. x + x किती होणार 2x = 10 + 4 होणार 14. मग x ची व्हॅल्यू काय आली, देअरफॉर x = 14 / 2. देअरफॉर x = 2 1 2 2 7 14, म्हणजे x चा आन्सर किती आला आपलं 7 आलं. ही व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची. सोपं इक्वेशन कोणतं आहे, 3 किंवा 4. 4 इझी आहे, त्यात प्लस आहे ना, म्हणून आपण काय करूया, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये. Therefore put x = 7 in equation number 4. इक्वेशन नंबर आपण 4 मध्ये सबस्टिट्यूट करूया. x + y = 10, x + y = 10. आता x ची व्हॅल्यू 7 आपली आली आहे, इथं आपण लिहिणार 7 + y = 10. देअरफॉर y काय राहणार आहे आपलं, देअरफॉर y = 10 आहे तसं राहणार. इकडे प्लस 7 तिकडे जाऊन काय होणार -7. मग y = काय ना 10 - 7 3, ग्रेटर नंबर प्लस 7 प्लस y ची व्हॅल्यू आपल्याला आहे, y ची व्हॅल्यू आपली आली 3 बरोबर. आन्सर काय लिहिणार, देअरफॉर इंटू ब्रॅकेट x, y = x ची व्हॅल्यू अगोदर लिहायची 7 इंटू ब्रॅकेट 7, 3 ब्रॅकेट कंप्लीट. हे झालं आपलं सोल्युशन. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल स्वतः सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित कळणार नाही आणि येणारही नाही. तुम्ही नुसते व्हिडिओ पाहून म्हणताल की मला एक्झाम्पल समजले, मी ते एक्झामला लिहू शकतो, तर असं होत नाही. त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला अवघड जाताना तुम्ही एकदा व्हिडिओ पहा, समजलं तुम्हाला, तेच एक्झाम्पल तुम्ही परत न बघता सोडवायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला कळेल की आपला प्रॉब्लेम कुठं होतोय, कुठं आपली चुका होत ते, त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्यात. आणि त्या चुका दुरुस्त करून मग तुम्ही परफेक्शनच्या स्टेजला येताल. डायरेक्ट तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून म्हणताल मला समजले, असं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि वारंवार प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर तुम्हाला ह्या जे कन्सेप्ट आहे ते व्यवस्थित लक्षात राहतील आणि तुम्ही परीक्षेसुद्धा चांगले मार्क पाडू शकता.